नमस्कार मित्रांनो, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आज आपल्याला बोलायचं आहे ते पाकिस्तान, इंदिरा गांधी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल। बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख, त्यांना इंदिरा गांधींचं खूप कौतुक होतं। इंदिरा गांधींचं नेतृत्व खंबीर आहे, करारी आहे, आक्रमक आहे, बुलंद आहे, अशा अनेक विशेषणांनी त्यांनी वारंवार इंदिरा गांधींचं कौतुक केलं। इंदिरा गांधींना आणीबाणी समर्थन दिलं। एका निवडणुकीमध्ये तर काँग्रेसच्या विरोधात उमेदवारच उभा केला नाही आणि वेगवेगळ्या प्रसंगी इंदिरा गांधींच्या काँग्रेसला किंवा इंदिरा गांधी नसताना सुद्धा काँग्रेसला त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे सहकार्य केलं। एकनाथ शिंदेना हे माहिती नाही असं नाही, माहीत नसेल तर माहीत करून घ्यावं लागेल। कारण ते असं म्हणाले, ज्यावरती मी काल एक व्हिडिओ केला, आज पुन्हा एक व्हिडिओ करणार। ते म्हणाले की पाकिस्तानला उत्तर देण्याची काँग्रेसमध्ये हिंमतच नाही आहे, हिंमत नव्हती आणि नाही। जशास तसे उत्तर देण्याची हिंमत फक्त मोदी आणि शहांमध्ये आहे। कारण काय, तो काँग्रेसने वोट बँकेचं राजकारण केलं। आता याचा अर्थ त्यांना असं म्हणायचं आहे की पाकिस्तान हा इस्लामी देश आहे आणि काँग्रेस हा इथल्या मुसलमानांना कुरवाळत बसतो, त्यामुळे पाकिस्तानला धडा शिकवण्याची हिंमतच काँग्रेस दाखवू शकत नाही। ठार अडाणी एखादा माणूस असेल किंवा ज्याने अक्कल गहाण ठेवली असेल, असाच माणूस अशी टीका करू शकतो। एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते। इतकं घोर अज्ञान जर एखाद्या माणसाचं असेल आणि जो आपला मुख्यमंत्री होता आणि आता आपले उपमुख्यमंत्री आहेत, हे जर चित्र असेल, हे दिसतंय आता, तर ते अत्यंत शोचनीय दृश्य आहे। महाराष्ट्रासारख्या प्रगत देशाचं नेतृत्व कोणा अडाणी माणसाच्या हातात जाऊ नये असं मला प्रामाणिकपणे वाटतं। एखादा माणूस अडाणी असेल पण खूप लोकांची मदत करणार असेल आणि मदत म्हणजे स्वच्छ कारभार करणारा आणि लोकांची मदत करणारा, तरी चालू शकतो। मी काय म्हणतो ते लक्षात ठेवा, पण महाराष्ट्रातलं चित्र वेगळंच आहे। असो, ज्यांना काय करायचं असेल, ठेकेदारीचं राजकारण त्यांनी करोत बापडे। मला असं म्हणायचं आहे की नरेंद्र मोदी ज्याप्रमाणे काँग्रेसने काहीच केलं नाही देशासाठी असं सांगतात, एवढंच नव्हे, तो स्वातंत्र्य चळवळीमध्ये जनसंघाचा किंवा हिंदुत्ववाद्यांचा जवळपास काही रोलच नव्हता आणि भाजपचा संबंधच नव्हता, भाजप नव्हताच तेव्हा, असं म्हटल्यावर काँग्रेसचाही काही रोल नव्हता स्वातंत्र्य चळवळीत, इतकं म्हणण्यापर्यंत ज्यांची काही जणांची मदत जाते। आणि नरेंद्र मोदी म्हणतात तर हा जो स्वातंत्र्य चळवळ जी आहे तर ती आपली 400-500 वर्ष चालू आहे। म्हणजे कशी की मुघलांच्या विरुद्ध लढण्यापासून आपली स्वातंत्र्य चळवळ सुरू आहे। आणि म्हणजेच काँग्रेसच्या स्वातंत्र्य चळवळीला काँग्रेसच्या नेत्यांना आणि मुख्यतः नेहरूंना हे कमी लेखायचं किंवा त्यांची उपेक्षा करायची, हा जो फॉर्म्युला नरेंद्र मोदींचा आहे, हा फॉर्म्युला यापूर्वीच्या म्हणजे अडवाणी असोत, वाजपेयी असोत, सुंदरलाल भंडारी असोत, कोणत्याही भाजपच्या नेत्याने अशा प्रकारचं वर्तन ठेवलं नाही आणि काँग्रेस नेत्यांबद्दल इतका तिरस्कार, इतका द्वेष बाळगला नाही जो आत्ताचं नेतृत्व भाजपचं बाळगतंय। आणि तोच आदर्श एकनाथ शिंदेने बाळगलेला दिसतो। त्यामुळे त्यांना दोन गोष्टी सांगणं आवश्यक आहे। ज्यावेळी 1971चं युद्ध सुरू झालं, ते युद्ध सुरू झालं ते आपण लक्षात घेतलं पाहिजे की इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्याच होत्या लालबहादूर शास्त्रींच्या निधनानंतर। त्यावेळी त्यांना गुंगी गुडिया म्हणत होते विरोधी पक्षाचे लोक, मग ते जनसंघ असेल किंवा अगदी लोही असतील यांच्यासारखे नेते। यांना काय जमणार आहे, एक स्त्री आहे आणि त्यांना काय अनुभव आहे, काय कळतं त्यांना, अशा प्रकारची ॲटिट्यूड होती। त्या इंदिरा गांधींनी अत्यंत कर्तबगारी आपली सिद्ध केली। माहिती आणि प्रसारण खात्याच्या मंत्री होता शास्त्रींच्या मंत्रिमंडळात, काँग्रेसचे अध्यक्षही राहिले होते, पण तरीसुद्धा त्यांना काय कळतं आहे अशी ॲटिट्यूड, असं एकूण त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन। त्या इंदिरा गांधींनी अतिशय चांगल्या प्रकारे
काँग्रेसमधल्या ढुड्डाचार्यांना धडा शिकवला, काँग्रेसमध्ये 1969मध्ये फूट पाडली आणि आपल्या मागे खरी काँग्रेस, खरे लोक आपल्या मागे उभे ते सिद्ध करून दाखवलं. मग खरं म्हणजे निवडणुका अगोदरच घेतल्या त्यांनी, मुदतपूर्व निवडणुका घेतल्या 1971मध्ये, त्या जिंकल्या आणि त्या जिंकल्यानंतर लगेच थोड्या दिवसातच जे पाकिस्तानचे जनरल याह्या खान लष्कर प्रमुख त्यांनी पाकिस्तानमधल्याच पूर्व बंगालमध्ये म्हणजे पूर्व पाकिस्तानमध्ये अत्याचार सुरू केले त्यांच्या सैनिकांनी. कारण पूर्व बंगालमध्ये किंवा पूर्व पाकिस्तान आणि जो आजचा बांगलादेश आहे तिथल्या लोकांना वाटत होतं की उर्दू भाषिक लोक आपल्यावरती दादागिरी करतात किंवा पंजाबी पाकिस्तानमधला जो पंजाबी त्यांचे नेते जे आहेत ते आपल्यावर दादागिरी करतात आणि आपली स्वतंत्र ओळख, आपली अस्मिता, आपली बंगाली अस्मिता, मग हिंदू मुस्लिम दोन्ही होते त्याच्यात, ती चिरडली जाते आहे. आणि म्हणून ते लढाऊ पवित्रात होते आणि मुजीबुर रहमान यांनी प्रचंड बहुमताने विजय मिळवला आणि मुजीबुर रहमानकडे नेतृत्व जायला पाहिजे होतं पाकिस्तानचं, पण त्यांना तुरुंगात डांबण्यात आलं, तिथे अत्याचार करण्यात आले. हे सगळं सुरू झाल्यावरती इंदिरा गांधींनी त्याची दखल घेणं आवश्यक होतं, कारण आपल्याकडे रोजच्या रोज 30-40 लाख निर्वासित यायला लागले. आता एवढे 30-40 लाख आणि 1 कोटीवर निर्वासितांची संख्या गेली. दुसऱ्या महायुद्धानंतर कुठल्याही देशात एवढ्या प्रमाणावर निर्वासित आले नव्हते. त्यात भारतातले 40% गरीब होते, म्हणजे गरिबी रेषेच्या खाली, आणि कनिष्ठ वर्गीय गरीब म्हणजे अति गरीब नाही, गरीब हे खूप लोक होते आपल्याकडे. म्हणजे 70-75% भारत गरीबच होता पूर्णपणे. परत तेवढं ओझं घ्यायचं तर कठीण झालं असतं. अशा वेळी इंदिरा गांधींना पुढे प्रश्न होता की आता काय करायचं. मग हे हिंदुत्ववादी लोक म्हणाले की हल्ला करा पाकिस्तानवरती, 2 तुकडे करा, साफ करा पाकिस्तानला. पण इंदिरा गांधींनी आतताईपणे कुठलाही निर्णय घेतला नाही. त्यांनी काय केलं, अगोदर त्यांनी वेगवेगळ्या देशांना भेटी दिल्या. अमेरिकेमध्ये रिचर्ड निक्सन होते, हेनरी राष्ट्राध्यक्ष, परराष्ट्रमंत्री किसिंजर होते, आणि त्यांना असं वाटत होतं की पाकिस्तानचे जनरल याह्या खान त्यांनी त्यांना आश्वासन असं दिलं होतं की चीनशी तुमचे संबंध चांगले नाहीत अमेरिकेचे, माझी मैत्री चीनशी चांगली आहे असं याह्या खान म्हणाले. तेव्हा तुम्ही या आणि आपण आमच्या मध्यस्थी चीनशी संबंध मी तुम्हाला सुधारून देतो असं आश्वासन याह्या खान यांनी दिलं. त्यामुळे पाकिस्तानला सांभाळून ठेवायचं होतं त्यांना अमेरिकेला. पाकिस्तानच्या कुठल्याही चुका पोटात घालण्याची त्यांची भूमिका होती. पण इंदिरा गांधींनी भेट घेतली निक्सनची, निक्सनने त्यांना चांगलं वागणूक दिली नाही. पण निक्सन यांना सगळी परिस्थिती त्यांनी सांगितली, किसिंजर यांना सगळी परिस्थिती सांगितली. तेव्हा ही स्त्री अत्यंत भक्कम पायावरती उभी आहे, हिचं नेतृत्व करावी आहे याचा हे किसिंजर यांना सुद्धा कळलं. अशी संपूर्ण ठिकाणी वातावरण अशी निर्मिती केली. वातावरण निर्मिती केल्यानंतर मग इंदिरा गांधींनी सांगितलं या भारतात परतल्यानंतर की तुम्ही हे काय म्हणतात हे सगळे युद्ध थांबवा असं जेव्हा तुम्ही याह्या खानांना आवाहन करता, नुसतं पोकळ आवाहन, कारण याह्या खान यांनी मुजीबुर रहमान यांच्या समर्थकांवरती हल्ले सुरू केले होते. त्यांनी एक मुक्ती वाहिनी उभी केली होती आणि त्यांचे समर्थक त्याच्याशी 2 हात करत होते. भारताचं सुप्त समर्थन होतं चांगलं, पण ते असं म्हणत होते की हे संघर्ष मिटवा, कुठे हा तणाव आहे, तणाव मिटून टाका तुम्ही. त्यावेळी याह्या खानांची बाजू घेऊन बांगलादेशला, म्हणजे बांगलादेश व्हायचा होता, पूर्व पाकिस्तानला, पूर्व बंगालला सांगत होते की आता मिटून टाका काय जे असेल ते. भारताला सांगत होते की मिटून टाका काय ते, तुम्ही याच्यामध्ये भूमिका बठवा आणि मिटून टाका. तेव्हा इंदिरा गांधींनी सांगितलं की जेव्हा फ्रान्स आणि बेल्जियमवर हिटलरचा वरवंटा फिरत होता तेव्हा तुम्ही त्या असं सांगत होता का की मिटून टाका, हिटलरशी समझोता करा असं म्हणत होतात. अशा प्रकारचा अत्यंत जबरदस्त युक्तिवाद इंदिरा गांधींनी केला, वेगवेगळ्या मंचावरती केला.
BBC चा उपयोग BBC हे अत्यंत प्रभावी माध्यम, त्यांना दिलेल्या मुलाखतीमधून त्यांनी युक्तिवाद केला आणि वातावरण निर्मिती केली. याखेरीज त्यांनी अनेक गोष्टी केल्या. म्हणजे अचानकपणे त्यांनी म्हणजे आपल्या लष्कराला तर तयार व्हायला सांगितलंच होतं. म्हणजे बघा की 21 मार्च 1971ला याह्या खाननी शिरकाण सुरू केलं. आपल्याकडे निर्वासित यायला लागले आणि तिथे मार्शल लॉ लावला त्यांनी. पूर्व पाकिस्तानमध्ये याह्या खान आणि टिक्का खान यांना तिथे प्रमुख प्रशासक म्हणून नेमलं गेलं. त्याच्यानंतर निर्वासित यायला लागले. इंदिरा गांधींनी जगाचा दौरा केला. 9 ऑगस्टला अचानकपणे इंदिरा गांधींनी सोव्हिएत रशियाशी करार केला आणि सोव्हिएट रशियाची संरक्षणाचा करार केला. कारण आपल्याला कोणाचं तरी समर्थन आवश्यक होतं. पाकिस्तानच्या मागे जर अमेरिका होतं तर आपल्याला कोणाचं तरी समर्थन असणं आवश्यक होतं. कारण चीनने सुद्धा पाकिस्तानला पूरक भूमिका घेतली होती. त्यावेळी पूर्णपणे पूरक भूमिका घेतली. त्यावेळी तर चीन आणि पाकिस्तानची मैत्री खूपच होती. चीनच्या युद्धामध्ये भारताला हार पत्करावी लागल्यामुळे भारत थोडासा कमजोर झाला हे बघून 1965 साली पाकिस्ताननी आपल्याशी युद्ध केलं होतं. काश्मीरमध्ये आघाडी केली होती. त्याला चोप दिला होता. त्यावेळी लालबहादूर शास्त्री काँग्रेसचे होते, त्यांनी चोप दिला होता. आता इंदिरा गांधी त्यानंतर परत 71 साली 6 वर्षांनी बाहेर युद्ध आलं आणि 9 ऑगस्टला हा करार झाल्यानंतर हे सबुरीचा सल्ला देत होते इंदिरा गांधींना भारताला की नाही काही करू नका, काही करू नका. पण आपल्याकडे निर्वासित येत होते. युनो काही करत नव्हते. युनोच्या मिटिंगा लांबत होत्या. अमेरिका काही करायला नव्हते, करायला तयार नव्हती. तोंडी सल्ला फक्त दिला जात होता. शांतता ठेवा, जमवून घ्या, चर्चा करा, वाटाघाटी करा. त्याच्या पलीकडे काही केलं जात नव्हतं. मुजीबुर रहमानांना तुरुंगात टाकण्यात आलं होतं. इंदिरा गांधींनी सांगितलं की किमान मुजीबुर रहमानांशी तुम्ही संवाद साधा. किसिंजर असो किंवा निक्सन असो किंवा अमेरिकेचे कोणतेही प्रतिनिधी, तेही यांनी केलं नाही. मुजीबुर रहमान आत होते, काहीही केलं नाही. आणि मग 3 डिसेंबरला बघा, तुम्हाला त्याच्या अगोदर सांगतो की हे निर्वासित येत होते आपल्याकडे पूर्व पाकिस्तानमधून. ते म्हणजे आजचा बांगलादेश. ते हिंदू होते, मुसलमान होते आणि ज्या प्रकारचा प्रचार पाकिस्तानमधून केला जात होता, अमेरिका ज्या पद्धतीने वातावरण भडकवत होतं, पाकिस्तानच्या मागे उभं होतं, त्यामुळे हिंदू मुस्लिम दंगे आपल्याकडे सुद्धा भडकण्याची शक्यता होती. हे इंदिरा गांधींना माहिती होतं आणि म्हणून मग त्यांनी 3 डिसेंबर 1971ला युद्ध सुरू केलं. आपण 2 हात करायला सुरुवात केली आणि मग अचानकपणे अमेरिकेतले नेते आक्रमक झाले. काय चाललंय काय तुमच्याकडे म्हणून. पण इंदिरा गांधी डगमगल्या नाही. एक दिवस काय झालं की त्यांनी सॅम माणेकशॉंना बोलवून घेतलं आणि सांगितलं की सगळे जे पूर्व पाकिस्तानमधले जे एअरपोर्ट्स आहेत, विमानतळ आहेत आणि बंदरं आहेत, ते पूर्णपणे नाकाम करण्याचं काम तुम्ही किती वेळात करू शकाल. तर आपले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ, आपले लष्कर प्रमुख, त्यांच्यावर चित्रपटी निघाला आहे, तो आवर्जून बघा तुम्ही. ते म्हणाले की हे का बाबा असं. तेव्हा त्यांनी सांगितलं की रॉ जी आपली एजन्सी आहे भारताची, त्याचे काओ म्हणून जे मुख्य होते, त्यांची अशी माहिती होती की अमेरिका तिथून ही बंगालच्या उपसागरात 7वं आरमार पाठवणार आहे आपलं आणि ते लगेच येऊन दाखल होणार आहे. आणि 7वं आरमार एक प्रकारे पाकिस्तानला पाठिंबा म्हणून पाकिस्तानच्या बाजूने उतरवते ते. मग अशावेळी त्याला जे त्याच्यावर जी विमानं असतात किंवा त्याला जे इंधन लागेल ते मिळताच कामा नाही त्याला. म्हणून तुम्ही सगळी बंदरं आणि एअरपोर्ट्सचं पूर्णपणे हे करून टाका, ज्याला म्हणतात की निष्क्रिय अवस्था त्यांची करून ठेवा. माणेकशॉंनी ते काम फत्ते केलं 8 तासात. ते मला इंदिरा गांधींना मला 8 तास द्या, 8 तासात काम करतो. आणि माणेकशॉंना त्यांनी ते अधिकार दिले. इंदिरा गांधींनी सांगितलं करा म्हणून. अमेरिका ज्या पाकिस्तानच्या मागे आहे त्या अमेरिकेच्या समोर हिंमत करून इंदिरा गांधी उभ्या राहिल्या. अशा वेळी तुम्हाला सांगतो 3 डिसेंबरला ते युद्ध सुरू झालं. मला आठवते अजूनही की मी तेव्हा शाळेत होतो. एक 15-1 वर्षाचा असेल. तेव्हा ब्लॅकआउट वगैरे होत असे. आम्हाला शाळेत शिक्षण दिलं जायचं की आम्ही
जमिनीवर कसं झोपायचं, कुठे लपायचं वगैरे वगैरे. त्यावेळी जसं टेन्शन वाढत होतं संपूर्ण वातावरणात, भाजप नव्हता तेव्हा जनसंघ होता आणि जनसंघाचे केदारनाथ सहानी, लालकृष्ण अडवाणी आणि बलराज मधोक हे नेते त्यांनी अमेरिकन कॉन्स्युलेटच्या बाहेर निदर्शनं केली. मी पाठिंबा दिला होता इंदिरा गांधींना पूर्णपणे. वाजपेयींनी पाठिंबा दिला होता आणि ते युद्ध बघा 16 डिसेंबरला युद्ध संपलं. नियाजी त्यांचे होते, त्यांनी शरणागती पत्करली. अर्जुन सिंग आपले अरोडा होते. मला तो फोटोही अर्जुन सिंग हे होते आपले, त्यांनी स्वाक्षऱ्या केल्या. तो फोटोसुद्धा माझ्या लक्षात आहे अजून. मी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाला होता तेव्हाच्या. 16 डिसेंबरला युद्ध समाप्त झालं आणि पुढे ऑगस्ट 75 साली 4 वर्षांनी मुजीबुर रहमान यांची हत्या झाली. बांगलादेशमध्ये बंड झालं. मुजीबुर रहमान यांची कुटुंबातल्या अनेकांसह हत्या करण्यात आली. शेख हसीना आणि त्यांची बहीण तेव्हा परदेशात होत्या म्हणून वाचल्या. हत्या करण्यात आली. त्याच्यानंतर 1978 साली भुत्तो जे होते पाकिस्तानचे, याह्या खानांना राजीनामा द्यायला लागला, पायउतार झाले ते आणि भुत्तो हे पंतप्रधान झाले. त्यांना जियाउल हक यांनी सत्ता बळकवून त्यांना फाशी देऊन टाकली भुत्तोंना. म्हणजे काय काय बदल झाले बघा. बांगलादेशमध्ये मुजीबुर रहमान ते शिल्पकार त्यांची हत्या झाली. पाकिस्तानमध्ये काय झालं बदल तुम्ही बघा. पण हे या सगळ्या जो संपूर्ण पाकिस्तानचा भूगोल ज्यांनी बदलला त्या इंदिरा गांधी ठाण मांडून उभ्या होत्या आणि एक प्रकारे आशियामधलं एक बुलंद नेतृत्व, जगातलं एक बुलंद नेतृत्व म्हणून इंदिरा गांधी उदयास आले. हा पाकिस्तानला इंदिरा गांधींनी जो धडा शिकवला त्यासाठी डिप्लोमसी म्हणजे ज्याला परराष्ट्रनीती, भारतातल्या लोकांचा पाठिंबा मिळवणं, त्यासाठी अगदी युद्ध काळात सुद्धा एका सभेमध्ये रामलीलामध्ये मैदानावरती सभा घेऊन त्यांनी लोकांना विश्वासात घेतलं की पाकिस्तानच्या कारवाया काय चालल्या आहेत, अमेरिकेच्या कारवाया काय चालल्या आहेत, आंतरराष्ट्रीय राजकारण युनोमध्ये काय चाललं आहे आणि अशा अत्यंत संकटाच्या वेळी भारत काय करतोय, सगळ्या गोष्टी गुप्त न सांगता भारत काय करतोय, भारताचा एकूण निर्धार काय आहे आणि लोकांचा एकमुखी पाठिंबा त्यांना मिळाला. विरोधकांना त्यांनी बरोबर घेतलं. संसदेमध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि एक प्रकारे संपूर्ण एकजुटीने भारत उभा राहिला आणि बांगलादेशचे 2 तुकडे इंदिरा गांधींनी केले. यासाठी ज्याला म्हणतो की एक नेतृत्व लागतं. सैन्याचा सुद्धा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास होता की या आपलं चांगलं नेतृत्व करू शकतात. केव्हा हल्ला करायचा आहे म्हणजे त्याचा तपशील हे सैन्य ठरवतं. पण आपल्याला प्रत्यक्ष डिप्लोमसी म्हणजे वाटाघाटी, चर्चा किती काळ करायची आहे, ॲक्शन कुठपर्यंत घ्यायची आहे, किती मर्यादेपर्यंत घ्यायची आहे आणि कशा प्रकारची ॲक्शन घ्यायची आहे, कशा प्रकारची रणनीती असली पाहिजे यासंबंधी संपूर्ण स्ट्रॅटेजी ठरवण्याचं काम हे इंदिरा गांधी करत होत्या. लष्कराला पूर्णपणे, लष्कर, हवाई दल आणि नौदलाला पूर्णपणे ज्याला म्हणतो की प्रेरणा देण्याचं काम त्या करत होत्या आणि जे काम करायचे ते तिन्ही दलं करत होती. अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांनी काम केलं आणि भारताचं एक समर्थ राष्ट्र म्हणून भारताची इमेज पक्की झाली. ती 1971च्या युद्धामुळे हे आपण लक्षात घ्या. त्या युद्धाचा केवळ निवडणुकीसाठी उपयोग करायचा, त्याची भरपूर प्रसिद्धी करून घ्यायची, हे आजकाल जे दिसतं तशा गोष्टी त्यावेळी झाल्या नाहीत. जबाबदारीने वागले आणि वाजपेयीसुद्धा जबाबदारीने बोलत होते, अडवाणी जबाबदारीने वागत होते. त्यांनी अमेरिकन वकिलातीच्या विरोधात निदर्शनं केली. इंदिरा गांधींच्या पराक्रमानंतर त्यांना दुर्गा म्हणून त्यांचा सगळ्यांनी कौतुकही केलं. पण आपल्याकडे एवढं कौतुक होऊन हा इतिहास ज्यांना माहिती नाही ते जर असं म्हणत असेल की काँग्रेसनी काय केलं तर निदान काही वाचा, तुम्ही काही समजून घ्या. आणि समजूनच घ्यायचं असेल आणि केवळ टीका करून मोदींना आणि शहांना खुश करायचं असेल तर प्रश्न वेगळा. आता दुसरी गोष्ट सांगायची ती अशी की बाळासाहेब ठाकरे इंदिरा गांधींबद्दल म्हणाले होते असं
की इंदिरा गांधी जर 1947 साली पंतप्रधान असत्या तर त्यांना असं वाटत होतं की बाप से बेटी सवाई. बाळासाहेबांचे असं त्यांना वाटत होतं की जेव्हा 1947 साली फाळणी झाल्यानंतर लवकरच पाकिस्तानी ज्या टोळ्या घुसवल्या आपल्याकडे काश्मीरचा ताबा घेण्यासाठी, त्यावेळी आपण त्यांना हाकलवून लावलं. पण त्यावेळी बाळासाहेब असं म्हणायचे की तेव्हा इंदिरा गांधी असत्या तर पाकव्याप्त काश्मीर आपल्याकडे संपूर्णपणे राहिलं असतं. मी हे एवढंच सांगते की या बाळासाहेबांच्या भावना होत्या इंदिरा गांधींबद्दल. मी बाळासाहेब जे म्हणत होते त्या तपशील, तो जो तपशील असेल किंवा त्यांना जी माहिती मिळत असेल त्यानुसार ते मतं व्यक्त करायचे. त्यांच्या या मतामध्ये काय होतं की त्यावेळीची अशी स्थिती होती, खरंच सांगायचं तर 2/3 काश्मीर आपल्याकडेच आहे, 1/3 तिकडे आहे. आणि तो 2/3 आपण राखला त्या मर्यादित साधनसामुग्रीमध्ये. त्यावेळेचा सगळा इतिहास आणि सगळी परिस्थिती वेगळी होती. ते एवढा भाग आपण आपल्याकडे राखला तोही कौतुकाची गोष्ट होती, कारण साधनसामुग्री मर्यादित होती. परंतु बाळासाहेबांना इंदिरा गांधींबद्दल कसं कौतुक होतं हे लक्षात घ्या. त्यांनी गरिबी हटावची इंदिरा गांधींची घोषणा असेल, इंदिरा गांधींची हुकुमशाही असेल किंवा विरोधी पक्षांची मुस्कटदाबी त्या करायच्या त्याबद्दल टीका केली आहे. अनेक कार्टून्स त्यांचे आहेत, मार्मिकमध्ये आणि अन्यत्र प्रसिद्ध झाली असंख्य कार्टून्स आहेत. पण जेव्हा बांगलादेशचं युद्ध झालं तेव्हा त्यांनी त्यांचं कौतुक केलं. आणीबाणीच्या वेळी सुद्धा कौतुक केलं. ते म्हणाले की असं की देशातली परिस्थिती जर इतकी अराजकी असेल तर ती सुरळीत करण्यासाठी आणीबाणी लादणं आवश्यक आहे. बाळासाहेबांचं इंदिरा गांधींच्याबद्दल प्रशासनावरती त्यांची हुकूमत होती. लोकांना त्या प्रेरित करायच्या आपल्या भाषणांनी, आपल्या विचारांनी, स्फूर्ती द्यायच्या लोकांना. देशाप्रती त्या अत्यंत कमिटेड होत्या, म्हणजे अत्यंत राष्ट्रप्रेमी होत्या असं बाळासाहेबांचं मत होतं. ज्यांना केवळ पैशाचं राजकारण कळतं, खोक्यांचं राजकारण कळतं, त्यांच्या आकलनापलीकडच्या या गोष्टी आहेत. राष्ट्रप्रेम, देशभक्ती, व्यापक सामाजिक भान या गोष्टी वेगळ्या आहेत. केवळ प्रसिद्धीसाठी काही गोष्टी करायच्या, इव्हेंटबाजी करायची हा भाग तेव्हा नव्हता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर दुसरी गोष्ट आहे की इंदिरा गांधींनी सुवर्ण मंदिराची जी कारवाई केली त्यावेळी काय तुम्हाला माहिती असेल तर 1980 साली परत इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यानंतर हळूहळू पंजाबमध्ये खलिस्तानी अतिरेक्यांचा हैदोस सुरू झाला. आणि या हैदोसाला लंडन, अमेरिकेहून पैसे मिळत होते त्यांना, शिवाय पाकिस्तानची मदत होती. आणि इतका दहशतवाद वाढायला लागला की याला एक धार्मिक वळणसुद्धा दिलं जाऊ लागलं. पंजाबमध्ये शीख, हिंदू सगळेच आहेत, पण पंजाबमध्ये शीख विरुद्ध हिंदू, शीख विरुद्ध मुस्लिम अशा प्रकारचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न पाकिस्तानी सुरू केला. आणि अकाली दलामधल्या काही लोकांचं त्यांनी मदत घेतली. पंजाबमध्ये जे कट्टरवादी आहेत, असे धार्मिक क्षेत्रामध्ये घुसलेले कट्टरवादी लोक, भिंद्रनवाले यांच्यासारखे, ते या सगळ्या दहशतवादाचं नेतृत्व करायला. संत लोंगोवाल होते, ते चांगले होते. अकाली दलामध्ये नेमस्थपंथीय खूप होते, प्रकाश सिंग बादल होते, त्यांच्यासारखे लोक. सुरजीत सिंग बरनाला होते जे पुढे मुख्यमंत्री झाले. हे मवाळपंथीय लोक बाजूला पडले आणि कट्टरवाद वाढायला लागला. इतका वाढायला लागला की यांनी सुवर्ण मंदिराचा आणि अनेक शीख गुरुद्वारांचा आश्रय घेऊन तिथे शस्त्रास्त्र ठेवायची, तिथे अतिरेकी जमायचे आणि तिथून योजना आखायचे. शेवटी इंदिरा गांधींनी पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट आणली. काय करणार, काय कठोर उपाययोजना भाग होती. इशारे दिले की हे असं करू नका, सुवर्ण मंदिरासारख्या पवित्र स्थानामधून अशा प्रकारच्या कारवाया करू नका, बाहेर या तुम्ही. पण त्या कारवाया चालूच राहिल्या.
असंख्य निरपराध नागरिकांना, पोलिसांना, सुरक्षा दलाच्या जवानांना मारण्यात आलं. हे दहशतवादी स्फोट घडवण्यात आले. आपल्याला माहिती आहे की पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग यांची हत्या झाली. आपल्या लिबेरोनवरती पंजाबमध्ये असताना हल्ला झाला दहशतवादी त्यांच्यावरती, ते सुदैवाने वाचले. अशा वेळी इंदिरा गांधींना एकूणच कठोर कारवाई करणं भाग होतं. मग इंदिरा गांधींनी लष्करची मदत घेतली आणि सुवर्ण मंदिराच्या परिसरात शिरून तिथे रणगाडे नेले आणि जे दहशतवादी लपले होते, आसपास होते, तिथे होते लपलेले 495 दहशतवाद्यांना ठार मारलं आपण इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली. ही फार मोठी जोखीम होती की हे जे भिंद्रनवालेंसारखे धर्माच्या छायेत येऊन गुंडगिरी करणारे, दहशतवाद करणारे, राष्ट्रद्रोही कारवाया करणारे, त्यांच्यावरती जर कारवाई केली, अरे आमचा धर्म बुडाला असं खोटं हे करायचं, आमच्या धर्माचा अपमान केला अशा प्रकारचं चित्र करायचं, कांगावा करायचा, या गोष्टी होत्या. पण इंदिरा गांधींनी निर्णय घेतला की नाही, आता कारवाई करायचीच, मग कुठलीही किंमत द्यावी लागू, कारण आपल्याला पंजाब वाचवायचं आहे, देश वाचवायचा आहे. या देशातली धर्मनिरपेक्षता अबाधित ठेवायची. भिंद्रनवालेचाही खात्मा केला, 400-500 दहशतवाद्यांचा खात्मा केला. ह्या इंदिरा गांधी होत्या, त्या काँग्रेसच्या होत्या, त्या एकनाथ शिंदे गटाच्या नव्हत्या, त्या भारतीय जनता पक्षात नव्हत्या. लालबहादूर शास्त्री एकनाथ शिंदे गटात नव्हते, भाजपमध्ये नव्हते. राजीव गांधी ज्यांनी सुद्धा अतिशय चांगली कामगिरी केली, ज्यांना हौतात्म्य पत्करावं लागलं LTTच्या म्हणजे तामिळ वाघांच्या हल्ल्यामध्ये, आत्मघातकी हल्ल्यामध्ये, ज्यांनी इंदिरा गांधींचं हौतात्म्य झालं. एवढी रिस्क असून सुद्धा त्यांनी आपल्या सुरक्षा व्यवस्थेमधले जे शीख होते त्यांना सल्ला देण्यात आला होता की शीखांना ठेवू नका तुम्ही तुमच्याबरोबर सुरक्षा रक्षक. त्यांनी ठेवलं. त्या म्हणाले की असं नाही मी करणार, हिंदू मुस्लिम शीख काही फरक करणार नाही. दुर्दैवाने त्यांची हत्या या सुरक्षा रक्षकांनीच केली. त्याच्यानंतर हे सगळं झालं. जनरल अरुण कुमार वैद्य यांचीही हत्या करण्यात आली. या शीख दहशतवाद्यांनी हत्या केली, अनेक हत्या केल्या. पण इंदिरा गांधी यांनी कशा प्रकारचं नेतृत्व केलं देशाचं, पाकिस्तानला कसा धडा शिकवला हे आपण पाहिलेलं आहे. आज जर इंदिरा गांधी असत्या तर त्यांनी कशा प्रकारचे तडफेने निर्णय घेतले असते, देशाचं नेतृत्व कसं केलं असतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पहलगामसारखी दुर्दैवी घटना झाली. सगळा देश आहे तो नरेंद्र मोदी पंतप्रधानांच्या मागे उभा आहे. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की पहलगाममध्ये नागरिकांची सुरक्षा करण्यामध्ये आपण अयशस्वी ठरलो आहोत. खरं तर संरक्षण मंत्री हे त्याला महत्त्वाची जबाबदारी त्यांची आहे. कारण काय की जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दल म्हणजे लष्कराच्याच हातात जवळजवळ आहे जम्मू काश्मीर. तिथे विधानसभा नाही आहे, मुख्यमंत्री आहेत, पण सर्व जबाबदारी तिथली मुख्यतः आज आर्मीकडे आहे. गृह खात्याकडे आहेच काही, पण आर्मीची मुख्य जबाबदारी आहे. आर्मीच्या खूप बॉर्डरपाशी पोस्ट असतात. बघ आर्मीला ते कळलं नाही, हे एवढे लोक तिकडनं आले, 150 किलोमीटर मोठं अंतर आहे, ते पार करून इथे आले. आपल्या IBला कळलं नाही. मग ही जबाबदारी कोणाची आहे? संरक्षण मंत्र्यांची आहे, गृहमंत्र्यांची आहे, पंतप्रधानांची आहे. नैतिक दृष्टीने त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला तर ते योग्य होईल, ठीक आहे. आपण त्या राजकारणापलीकडे जाऊ आपण. आणि हे जे एकनाथ शिंदे काय म्हणाले ते बघू की काँग्रेसला पाकिस्तानशी 2 हात करण्याचं ताकदच नाही काँग्रेसकडे, की त्याला ते करायचंच नाही, कारण त्यांना वोट बँकेचं राजकारण करायचं आहे असं जे एकनाथ शिंदे म्हणत आहेत. त्यावरती मी काल व्हिडिओ करून ते कसं खोटं होतं हे सांगितलं तुम्हाला. आणि आजही पुन्हा तपशिलाने हे सांगतो आहे. आणि बाळासाहेब ठाकरे आज ते हयात असते तर त्यांनी सांगितलं असतं
जसं ओवेसी म्हणतात की तिथे घुसा, मारा नाही, तिथे घुसून तिथेच थांबा, तुकडे करा पाकिस्तानचे, 4 तुकडे करतो, असं ओवेसी सांगतात. अन्य लोक सांगतात सगळ्यांचा पाठिंबा आहे, घुसा, काय करायचं ते करा, पण नुसती भाषणं करू नका. आज बाळासाहेब असते तर त्यांनी इंदिरा गांधींचीच आठवण केली असती आणि इंदिरा गांधींनी कसं नेतृत्व केलं होतं, पाकिस्तानवर कसा घणाघात केला होता, कशी कानशिरं सोडून काढली होती पाकिस्तानची, हे त्यांनी सांगितलं असतं. आणि जर एकनाथ शिंदेंचं ते वाक्य त्यांनी ऐकलं असतं की पाकिस्तानची 2 हात करण्याची हिंमतच काँग्रेसमध्ये नाही, हे जर ऐकलं असतं एकनाथ शिंदेचं वाक्य, तर बाळासाहेबांनी काय केलं असतं याचा विचार करा. तुर्तास एवढंच. हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा. प्रत्येक व्हिडिओ आणि हाही व्हिडिओ व्हायरल करा. शेजारचं बेल आयकनचं बटन दाबून सबस्क्राईब करा. धन्यवाद.